So the headlines tomorrow will be about Kohli, it will be about Shreyas Iyer, it will be about Mohammad Shami. But the genuine hero of this Indian side, the actual man that has changed the culture of this Indian side is Rohit Sharma. We have पण काय माहिती तुला एकंदर काय वाटतं डिसिजन बद्दल तुझं काय म्हणणं आहे? रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवरनं रिमूव्ह केलंय वन डेच्या. माहित नाही मला तरी एवढं काही पटलेलं नाहीये ते की अचानक जो काही कॉल घेण्यात आलाय की आणि गिलला जे काही पुश करतायत एक तर T20 मध्ये त्याला का पुश करतायत हे पहिला बेसिक प्रश्न आहे सगळ्यात जास्त. आणि बाकी आता ओडीआय मध्ये ठीक आहे त्याला समजून तरी घेऊ शकतो की ओडीआय मध्ये त्याने बेटर परफॉर्म केलंय T20 पेक्षा वगैरे. पण रोहितला कॅप्टनशिप वरून काढणं फ्युचर प्लॅनिंग असेल. हे मागे आपण धोनीच्या वेळी पण आपण ऐकलं होतं की धोनी जाता जाता कोहलीला तयार केलेलं. पण कोहलीचे तेवढे हे होते कोहलीचं कसं सांगू कोहली तुला कोहलीला कधी पुश करावं नाही लागलं. कोहली ऑलरेडी न्यूज नाही म्हणजे आपल्याला नंतर कळलं की अच्छा असांचा प्लॅन. आता म्हणजे अगदी ऑन द फेस ऑफ इट म्हटलं जाते की अजित आगरकर बोललाय त्या स्टेटमेंटमध्ये की आता बेसिकली वन डे एवढं होत नाहीये आणि आम्ही 3 फॉर्मॅट 3 कॅप्टन आम्ही फॉलो नाही करू शकत जास्ती. का नाही करू शकत त्यामुळे लिडरशिप मध्ये कन्फ्युजन होतं असं सगळं त्याचं म्हणणं आहे. सो ज्यामुळे ऍक्च्युअली कोहलीला पण वन डेतनं काढलं होतं ह्याच रिझन खाली खास. आणि त्याचमुळे त्यांनी गिलला त्यांनी टेस्ट आणि वन डे साठी ठेवलं. हे जे काही त्यांनी एक रिझन दिलं. पण मला वाटतं की गिलला कॅप्टन बनवणं ओव्हरऑल ते ब्रँड आणि इन जनरल ते ब्रँड फेस द्यायचा असतो टीमला त्यामुळे ते जास्त दिसून येतं यापेक्षा. गिलचे क्रेडिट्स नाही पण गिलने ऍज सच कॅप्टन्सीसाठी फार भारी नाही केले. म्हणजे श्रेयस अय्यर डिझर्व्ड इट मोर दॅन ऑब्व्हियसली. अय्यरने पंजाबची कॅप्टन्सी केली त्याने पंजाब सारख्या टीमला त्याने फायनल केकेआरला जिंकवलंय बरोबर. ते झालं T20चं. त्यानंतर त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगली बॅटिंग केली. गिलने पण एक सेंचुरी मारली पण गिल सेमीफायनलला प्रॉपर. आणि असं पण नाही की फक्त बॅट्समन म्हणूनच तो चांगला त्याकडे लिडरशिप क्वालिटी पण आहे हे दिसून आलं. टाइम अँड अगेन जे काही डोमेस्टिक मध्ये त्याचे परफॉर्मन्सेस आहेत त्याच्यावरून कळून येतं. सो रोहितला त्यांनी अय्यरला वाईस कॅप्टन बनवलं जस्ट टू शो की आम्ही अय्यरला कन्सिडर केलं. पण मला इन जनरल असं वाटतं की गिल बद्दल हार्श फिलिंग नाही पण गिलला ज्या पद्धतीने ते लोक पोर्ट्रे केलं जातं थोपवतात ना आपल्यावरती मला ते जरा आपल्यावरती म्हणजे इंडियन क्रिकेटर हे जरा मला जामच अनफेअर वाटतंय. आणि रोहित शर्माचं चुकलं कुठे हा महत्वाचा प्रश्न आहे माझ्यामध्ये. काय वाईट केलंय तुला मी स्टॅट्स दिलेत. हे असं पहिल्यांदा झालंय पूर्ण क्रिकेट हिस्ट्रीमध्ये की एखादा कॅप्टन ICC टुर्नामेंट जिंकलाय कोणती तरी आणि त्याच्यानंतरच्या ODI सिरीज मध्ये त्याला कॅप्टनशिप वरून काढून टाकण्यात आलं. हा म्हणजे मी फक्त जॉर्ज बेली सोबत बघितलं होतं की तो कॅप्टन म्हणून खेळायचा नेक्स्ट टाइम तो ड्रॉप मध्ये असायचा. पण हे रोहित शर्मा सोबत आता त्याचे स्टॅट्स आहेत म्हणजे त्याचा विनिंग रेशो आहे 73%, 73. पण ओव्हरऑल आहे म्हणजे त्याने आतापर्यंत 104 मॅचेस जिंकल्यात 142 पैकी. ठीक आहे. त्यानंतर ODI मध्ये तो 42 मॅचेस जिंकला 56 पैकी. त्याच्या 3 ICC टुर्नामेंट्स आपण ज्या बघितल्यात म्हणजे आता रिसेंटली एक चॅम्पियन्स ट्रॉफी एक ODI वर्ल्ड कप आणि एक T20 वर्ल्ड कप आणि इव्हन त्याच्या आधीच आपण 22चा T20 वर्ल्ड कप ह्या सगळ्यात जर तो बघशील फक्त 3 मॅच हरला. म्हणजे तो 22च्या T20 वर्ल्ड कपला त्या 2 मॅच हरला त्या एक सेमीफायनल आणि एक आफ्रिकेसोबतची फायनल एक मॅच आणि वन डे वर्ल्ड कपची 19 नोव्हेंबरची मॅच ह्या सोडून तो काहीच नाही हरलाय. हा एक काहीतरी स्टॅट पण आहे की लास्ट 90% लास्ट 30-33 मॅचेस ज्या आहेत ICC टुर्नामेंट्स मधल्या व्हाईट बॉलच्या म्हणतो मी त्याच्यापैकी फक्त इंडिया एकच मॅच हरली ती जी फायनल होती ती 2023ची. बस बाकी सगळ्या मॅचेस आपण काहीच नाही हरलो. हे सगळं असताना मुळात त्याने बॅट्समन म्हणून प्रूव्ह केलेलं असताना बरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलला त्याने 80 रन्स मारले 83-84 जे काही गेले ते. T20 वर्ल्ड कपला तो हायएस्ट रन गेट होता इंडियाचा आणि वन डे वर्ल्ड कपला कोहलीचे तू 700 रन काढले तर नंतर रोहित शर्मा 600 रन्सच्या आसपास. सो हे सगळं असताना तुम्ही त्याला कुठल्या बेसिसवरती कॅप्टन्सीवरनं खाली गेलेत मला काहीच. आणि एका पॉइंटला हा डिसिजन त्यांच्या आता कोहलीवर रोहित बरोबर कोहलीला पण हे लागूच होणार आहे ऑब्व्हियसली. ह्या डिसिजन बरोबर त्यांच्या रिटायरमेंटचा डिसिजन पण लवकर घेण्यात येईल असं मला वाटतं. असं मला एक थोडं गट फिलिंग आहे की भाई आता मारा तुम्ही कल्टी 27 पर्यंत आम्ही तुम्हाला टिकून देणार. पण आता कसं कोहलीची फिटनेस वगैरे आपण बघितली पण आता ह्या एज लावून रोहित शर्मा कॅप्टन्सी करत होता. सो यानंतर त्याची टीम मध्ये व्हॅल्यू फक्त ॲज अ बॅट्समन म्हणून किती तो स्वतः जस्टिस देऊ शकेल माहिती नाही आपल्याला. आता रोहित त्या पोझिशनवर प्लेअर घडवणं वगैरे ह्या झोनला जास्त बरोबर जे धोनीने नंतर केलं की त्याने विकेट किपिंग तर सांभाळली त्याने नो डाऊट पण ऍज अ मेंटॉर म्हणून पण तो खूप काम करत होता टीमसाठी नंतर. सो ते आता रोहित शर्मा करत होता कोहली करत होता पण आता जे काही मॅनेजमेंटचं माहित नाही. आणि मला कळत नाही गिलने म्हणजे गिलकडे एक्झॅक्टली कोणाचे फोटो आहेत कोणाचे न्यूड्स आहेत गिलकडे मला खरंच नाही कळत आहे की गिलला सगळं मिळतं. म्हणजे आगरकरचं तर माझ्या मते व्हायरल करा कोणीच नाही बघणार.
गंभीरचे आहेत तर ते दिल्लीत व्हायरल करा आणि आता उरले जाऊ दे. नाही पण थोडं ते असणारच आहे की त्यांचं की रोहित शर्माच्या हाताखाली गिल तयार झाला पाहिजे कॅप्टन म्हणूनच. गिलने त्याला रनआउट केलं होतं T20 मॅचला का, त्याला रोहितने शिव्या घातल्या होत्या. सो ते एकच कारण आत्ता तरी मला दिसतंय की रोहित शर्माच्या हाताखाली गिलने तयार व्हा, बाकी तर याच काही कारण नाही दिसत. पण रोहितला तो हात दाखवायचा आहे का, हात ठेवायचा का त्याच्यावरती तो. मला फक्त गिलची एकच भीती आहे, गिलचा पांड्या नाही झाला पाहिजे. त्याला ग्राउंड लोक बुक करतायत. एक्झॅक्टली जायला ऑस्ट्रेलियामध्ये बुक केलं. गिल कोणता दिल्लीच आहे ना? गिल पंजाबचा आहे का? पंजाबला वगैरे कधी अमृतसरला वगैरे गेला खेळायला तर तिथे तिथलेच लोक करतात बू वगैरे, असं पण होऊ शकतं. खरं. आणि इंडियन टीम बरोबर झालं तर अजून चुकीचं वाटतं. नाही असं होणार तर नाही, थोडंफार तर वेल कम्युनिकेटेड असेल हे, पण माझ्या मते हे खूपच चुकीचा डिसिजन आहे माझ्या मते. जो काय घेतलाय तो खूप वाईट डिसिजन आहे, खूप गुड डिसिजन आहे माझ्या मते. म्हणजे जेन्युअनली खूप वाईट आहे. मला इतकं वाईट वाटतं की मला बोलता म्हणत नाही, इतकं वाईट वाटतं. आता मी येते तर 3-4 वडापाव खाऊन आलो, इतकं मला वाईट वाटलं. जाऊ दे, आणायचेच ना मग 1-2 इथे. नाही मला माझं दुःख स्वतःपोटी ठेवायचं होतं, तुला ते मला द्यायचं नव्हतं दुःख. ठीक आहे. पण हे जे काय चुकीचं आहे, लोकांनी खूप स्टोऱ्या टाकल्यात त्याच्याबद्दल, रोहित शर्मा बद्दल वगैरे. राईट. पण माझ्या मते का याचं काही कारण, ते जे काय कारण आहे त्याचं टेक्निकली बरोबर आहे, पण काही जस्टिफिकेशनच नाही. कारण रोहित शर्मा हरलाच नाही वन डे मध्ये किंवा आयसीसी टुर्नामेंट मध्ये रिसेंटली. सो अशात त्याला का काढावं मला याचं काही रिझन नाही कळत. आणि ते कोणाला कळणार पण नाही यापुढे. खरं आतलं काहीतरी गणित आहे. गिल जिंदाबाद आहे माझ्या मते. आता गिलने टेस्टची कॅप्टन्सी घेतलेली आहे. म्हणजे ते गिल त्याच्याच क्रिकेटिंग करिअर मध्ये बीसीसीआयचा पण प्रेसिडेंट होईल मला वाटतं. किंवा मग तो होम मिनिस्टर वगैरे मिथुन मन्हासच झाला. मिथुन मन्हास हा दिल्लीचा रणजी प्लेअर होता, जो इंडियासाठी मला आठवत नाही कधी खेळलाय तो, पण तो डोमेस्टिकचा खूप मोठा प्लेअर होता आणि त्याने त्याच्याच जोरावरती त्याने त्याचं ते सर्कल बनवलं आणि तो झालं. IPL मधलं पण तो दिल्लीतनं खेळलाय, माझ्या ते पुण्यातनं खेळलाय, RCB मध्ये पण खेळलाय. असं रोहित शर्मावर येऊया परत आपण. तर रोहित शर्मा, वी आर विथ यू. येस, वी आर ऑलवेज विथ यू. आणि भावेश तर रात्री वगैरे पण तुझ्याबरोबर असतोच, त्यामुळे ठीक आहे. हा तर या आणि प्लस आता ऑस्ट्रेलिया बरोबरची स्क्वॉड पण आपला अनाऊन्स झाला. तो इथं फक्त हे कर. तर ऑस्ट्रेलियाचा स्क्वॉड अनाऊन्स झालेला आहे, हे जरा आधी सांगितलं असतंस. इकडे तर ऑस्ट्रेलियाचा स्क्वॉड म्हणजे इंडियाचा स्क्वॉड अनाऊन्स झाला ऑस्ट्रेलिया सिरीज. तर त्यात शुभमन गिल कॅप्टन, त्यानंतर रोहित शर्मा आहे, त्यानंतर विराट कोहली आहे, अय्यर आहे, अय्यर जो वाईस कॅप्टन आहे, नावाला त्यांनी ठेवलं त्याला वाईस कॅप्टन, अक्षर पटेल आहे, KL राहुल आहे, नितीश कुमार रेड्डी आहे, सुंदर आहे, कुलदीप यादव आहे, राणा आहे, सिराज राणा, हर्षित राणा, सिराज आहे, गंभीर आहे, सॉरी गंभीर तो कोच आहे, जयस्वाल आहे, खरा प्लेअर गंभीरच आहे पण अख्ख्या टीमचा. त्यानंतर प्रसिद्ध कृष्ण आहे, ध्रुव जुरेल आहे, हे इन्क्लुजन आहे ध्रुव जुरेल. पण मग जयस्वालला वाटत नाही जयस्वालची जागा आहे आता. नाही मला असं वाटलं की होतं की हे लोक अभिषेक शर्माला घेऊन कदाचित रोहितचा गेम करतील, पण माझ्या मते हे लोक मुंबईचा काटा काढणार आहेत, हे लोक जयस्वाल घेऊन रोहितचा गेम करणार आहेत. तर ह्या टीम मध्ये पण तू बघशील तर जडेजा नाहीये, जडेजाला चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर नारळ दिला त्या लोकांनी न सांगताच, आता तू रिटायरमेंट घे. रोहित आणि त्याला कोहलीची हिंमत नाही त्यांच्यात सध्या तरी अजून, ते त्यांना मॅच मध्ये खेळताना देतील. तर ह्या मॅच मध्ये ह्या सिरीज मध्ये पण बुमरा नाहीये वन डे सिरीज. राईट. आणि बुमरा T20 सिरीज खेळणार आहे त्या सिरीज ऑस्ट्रेलियामध्ये, आणि बुमरा टेस्ट सिरीज खेळतो वेस्ट इंडिज सोबतची. आता आपण ह्या सिरीज वरती वेस्ट इंडिजच्या सिरीज वरती ती जी बुमरा आणि सिराज दोघंही खेळतात. सिराजने तर 5 मॅच खेळल्यात इंग्लंडमध्ये. आता ह्या टेस्ट सिरीजला पण त्याला एशिया कपला त्यांनी आराम दिला होता सिराज, त्यामुळे ठीक आहे. पण बुमराला तरी बुमराच्या अख्ख्या वर्कलोड बद्दल तुम्ही इतकी वर्ष डिस्कस करताय, 2 वर्ष तुम्ही डिस्कस करताय, तुम्ही त्याला इंग्लंडमध्ये 3 मॅचेस नाही खेळल्या, 2 मॅचेस नाही खेळल्या, ते आपण जिंकलो. पण हे तुम्ही केलं, पण त्याला तुम्ही वेस्ट इंडिज सोबत सिरीज करता, टेस्ट सिरीज इंडियामध्ये, इंडियात तो इफेक्टिव्ह पण नसणार आहे तेवढा, त्याने 3 विकेट काढले असतील तरी पण. सो मला सगळंच खूप इलॉजिकल आहे, खूप हेवायर वाटतं. इफेक्टिव्ह नाही असं नाही म्हणू शकत आपण. अरे पण त्याच्यापेक्षा इंडियामध्ये इफेक्ट टाकण्यासाठी तुम्ही आकाशदीपला चान्स द्या किंवा नवीन बॉलर घडवा ना इंडियामध्ये, तुम्हाला घडवायचं. हा तसं म्हणतो. मला वाटलं तू बुमराच्या स्किल लेवलवर प्रश्न उभे करतोय, एवढी हिंमत अजून कोणाची झाली नाही. बुमरावरती मला डाऊटच नाही. बुमरावरती डाऊट आहे खूप लोकांना. पाकिस्तानमध्ये आहे ना रणवीर अहमदला, काय तो बुमराची खूप मारत असतो. बुमरा एवढा भारी बॉलर नाहीये, बुमरापेक्षा बेटर आमचा हाय शाहीन आफ्रिदी. ठीक आहे. तर बुमरा ही सिरीज खेळ, बुमराला रेस्ट द्यायला हवी होती या सिरीजला तरी ऍटलीस्ट, आणि मग ODI सिरीज खेळायला हवी होती ऑस्ट्रेलिया विरुद्धची, कारण की ती मेन सिरीज आहे, मोठी सिरीज आहे. विराट कोहली, रोहित शर्मा सगळे एकत्र असणार. शेवटची मॅच असेल कदाचित, माहित नाही आपल्याला. रिटायरमेंट लवकर येईल, टोपी वगैरे टाकून व्हिडिओ टाकेल,
कोहली पण काहीतरी पोस्ट टाकेल की मी लंडनला शिफ्ट झालोय, कागदपत्र पाठवा वगैरे. खरंय, पुढच्या वेळी इंग्लंड ऑस्ट्रेलिया असेल तेव्हा बोलवा मला, असं काहीतरी असेल त्याचं. तर रोहित आणि विराट फ्री असाल तर पॉडकास्टला आहे आमच्या. हा, आता ह्या मॅच मध्ये पण तू बघशील तर इंडियाने वन साइड मॅच जिंकले वेस्ट इंडिज सोबत. सो त्यांनी 2 दिवसात संपली यार मॅच. हा सेकंड नाही, थर्ड डे होता. 2.5 दिवसात संपली. 2.25 दिवस. हा, 2.25 दिवसात मॅच संपली. कारण लंच झाला ना, लंच नंतर रॅपअप केलं ना इंडियाने, की लंच दुसरं सेशन चालू होतं, मी बघितलं. तर त्यांनी पहिल्या इनिंगला 162 केले. तर ज्यात ह्याने सिराजने माझ्या मते 3 विकेट काढल्या. सिराजने 4 विकेट काढल्या, बुमराने 3 काढल्या आणि कुलदीपने 1 का 2 घेतल्या. नंतर बुमराने 1 ओव्हर टाकलेली पहिल्या इनिंगच्या शेवटी, थोडी आउटसाइड ऑफ स्टंपला, की भाई सिराजच्या 5 विकेट होतील, पण सिराजच्या नशिबात मग शेवटची विकेट कुलदीप घेऊन गेला. दोघांना पण नाही मिळाली ती. हा, सो ओव्हरऑल इंडियाची बॅटिंग झाली. इंडियाने 448 केले. राहुल काय म्हणतो द बिलिव्हर, नेक्स्ट बिलिव्हर, त्याने सेंचुरी मारली. जुरेलने सेंचुरी टाकली आणि जड्डूने सेंचुरी मारली. हा, जुरेलचं काहीतरी सेलिब्रेशन पण होतं. त्याने पण आर्मीला ट्रिब्यूट दिलं. हा, आर्मीला दिलं की त्यांनी स्वतःच्या बाबांना दिलं. 50 रन झाली बाबांना, 100 झाल्यावरती आर्मीला. अच्छा, असं दोन्ही होतं काय? हा, ओके. तर ओव्हरऑल बॅटिंग वगैरे तर चांगली होणारच होती या सिरीजला, नो डाऊट. बॉलिंग पण चांगली होणार होती. पण आपण थोडं वेस्ट इंडिजच्या साईडने बोलूया. हा पहिला मॅचचा जे काही पिच होतं ते तेवढं टर्निंग पिच नव्हतं. त्यावर त्यांनी ऍटलीस्ट थोडा तरी फाईट बॅक दाखवायला पाहिजे होतं माझ्या मते. पण माझ्या वेस्ट इंडिजला तर प्लेयर्सच नाहीत. माझ्या ते जे आपल्याकडे रणजीला वगैरे खेळतात ते त्यांच्याकडे इंटरनॅशनल खेळतात, ते ह्या लेवलला सध्या आहेत. आणि ह्यासाठी जे काही कारण असेल आपल्याला माहिती आहेत की वेस्ट इंडिज हा काही एक देश नाहीये. ते लोक खूप देशांचं ते अख्खा जे काही बनतं कॉन्टिनेंट नाही, पण त्यांचं तेवढं सगळ्या देशांमध्ये मिळून पण तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं नाहीच आहे ना चांगलं. आता कॉमेंट्रीमध्ये तेच ऐकतो तुम्ही की तिथे आता ते सगळं चालू होणार आहे. सगळे ते आपलं जसं NCA आहे इंडियाचा, तसं तिथे प्रॉपर उभं करणार आहे सगळं अकॅडमी वगैरे. पण मग शेवटी सरप्राइझिंग हेच आहे की हा तोच देश आहे जो 1970 ते 1990 पर्यंत एकही टेस्ट सिरीज नव्हता हरला. येस. सो खूपच डिफिकल्ट टू डायजेस्ट आहे. दयनीय अवस्था झाली आहे. इन जनरल क्रिकेटची पण मला दयनीयच वाटते. इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड सोडता, न्यूझीलंड आणि आफ्रिका हे 4-5 देश सोडता, आणि अफगाणिस्तान ते तर पाकिस्तानपेक्षा भारी खेळतात. खरं. सो क्रिकेटसाठी हे खूप घातक आहे. जर वेस्ट इंडिज चांगली खेळायला नाही लागली, श्रीलंका चांगली खेळायला नाही लागली, बांगलादेश कधीपासून ट्रायच करते चांगलं खेळायचं, श्रीलंका संपत आली. हा, ऑब्व्हियसली तेच. सो माहिती आपण ऑलिम्पिकला पोहोचेल क्रिकेट, पण क्रिकेटमध्ये राहणार नाही. काय अर्थ मला कळला नाही, पण ठीक आहे. तर इंडियाने सेकंड इनिंगला त्यांना 146 ऑल आउट केलं आणि जड्डूने 4 विकेट काढल्या. जड्डूला मॅन ऑफ द मॅच पण मिळालं. या सेंचुरी टाकले जड्डूने, 104 रन मारले ना पहिल्या इनिंगला त्यांनी. 104 मारले आणि त्याने 4 विकेट काढले. बरेच मीम्स आले की तो बऱ्याच बॅट्समन पेक्षा चांगली बॅटिंग करतो आणि बऱ्याच बॉलर पेक्षा चांगली बॉलिंग सुद्धा करतोय. बुमराला टोमणा होता की काय असं. तर त्यासाठी स्टोक्सचं जे काही कंपॅरिझन चाललंय की गेली 1-2 वर्ष, आणि त्यात आता मध्ये जडेजा थोडासा तो वरचढ जायला लागलेला आहे. ऑब्व्हियसली मॅच विनिंग कपॅसिटी वगैरे स्टोक्सकडे जास्ती आहे, क्रंच मुवमेंट्स वगैरे पकडणं. पण जडेजा पण आता माझ्या ते स्टोक्स इज अ मोर ऑफ क्लच प्लेअर, प्रूव्हन लेजंड आता माझ्या तो इंडियाचा आहे. ऑब्व्हियसली. आणि अजून एक ऑलराऊंडर रिटायर झाला हल्लीच, क्रिस वोक्स. इंग्लंडचा, इंडियाचा का बोललो मी, इंग्लंडचा. सो त्याच्याबरोबर पण थोडं होतं जडेजाचं, पण तो तेवढा मोठा नव्हता ऑब्व्हियसली. जडेजा स्टोक्स बॅट्समन म्हणून थोडा भारी नव्हता, तो चांगला खेळायचा पण ऍट टाइम्स खेळायचा, असं रेग्युलर नव्हता. थोडं तो बॉलिंग पण इंग्लंड सोडून बाहेर कुठे चांगलं. ही सिरीज पण थोडी एशिया कप सारखीच होते, थोडे बोरिंग होणार आहे असं वाटतं की बोरिंग होणार. त्यापेक्षा ते आता जे मागे आता ते कोहलीचं एक स्टेटमेंट खूप व्हायरल होतंय, त्याचं ते 5 नॅशनल सेंटर सारखं. त्याचं म्हणणं होतं की इंडियात टेस्टसाठी 5 सेंटर्स असले पाहिजे. ते अश्विनच होतं, तर कोहलीच होतं. तर कोहलीचं मी आता कोहलीचं जास्ती व्हायरल होताना बघितलं की त्याचं म्हणणं होतं की समजा मुंबई आहे, दिल्ली आहे, कोलकाता आहे, चेन्नई आहे आणि समज गुजरात आहे फॉर एक्झाम्पल, किंवा तू कुठलं बोललास बँगलोरचं स्टेडियम छोटं आहे. सो हे जे काय असेल, सो त्याचं म्हणणं आहे की अहमदाबादमध्ये एक तर आता स्टेडियम आलं जे काय, तो अहमदाबादमध्ये लोकच बघायला नव्हती मॅच. बरोबर. सो देखील 3 दिवस मॅच झाली, काहीच ऑडियन्स नव्हतं, आणि त्यात 1 लाखाची कपॅसिटी दिली. तिथे तुम्ही वेस्ट इंडिज सोबत मॅच खेळत आहे, काही सेन्स नाही. इंडियामध्ये इन जनरल टेस्ट क्रिकेटचं मार्केटिंग लूज आहे असं मला वाटतं. विराट नाहीये, रिटायर झालाय, रोहित नाहीये, जे प्रॉपर तुमचे पोस्टर पाहिजे क्रिकेटचं ते नाहीये. सो मला वाटतं की ह्या ही सिरीज खूप क्वेश्चनेबल आहे माझ्या मते. आणि हे डिसिजन की बुमरा खेळतोय, सिराज खेळतोय, नवीन प्लेअर तुम्ही ते घडवत नाहीये, सो ते सगळे प्रॉब्लेम आहेत. पण ही सिरीज बोरिंग आहे, बोरिंगच असणार आहे ही सिरीज. आणि पुढची मॅच पण हार्डली 3 दिवस वगैरेच चालेल. पुढच्या मॅचला पण सेम सिच्युएशन असणार आहे, आपण इनिंगने वगैरे जिंकू, कदाचित
थोडाफार पाठीपुढे काहीतरी झालं तर त्यांनी फाईट बॅक केलं तर ते असेल. आणि वेस्ट इंडिजकडनं एकही रिमार्केबल परफॉर्मन्स या मॅच मध्ये आलेला नाहीये. म्हणजे काहीतरी असतं त्यांचं की 3 विकेट काढल्या 4 विकेट काढल्या पण त्यांचं कोणीच दिसलं नाही यावेळी. राईट. म्हणजे परफॉर्म करताना दिसलं नाही. तर आजच्या दिवसाचा जरी विजय काय म्हणतो इंडिया जिंकली म्हणजे हसू की रडू असं झालंय मला की इंडिया जिंकले त्याचा आनंद मला नाही. मला म्हणजे दुःखाची मला राग जास्ती आहे आगरकरवरती. काय उखाडलंस तू मुंबईचा असून? तुला मुंबईच्या प्लेअरचा गेम करायचा होता, कशाला झाला तू सिलेक्टर? हा तू अय्यरचा केलास तर रोहितचा पण केलास. कधी आला तर चुकून माकून इथे. आगरकर खूप छान बॉलर होता. माझ्या तो इंडियाचा सगळ्यात चांगला ऑलराऊंडर होता बिफोर हार्दिक पांड्या. आगरकर कारण त्याने लॉर्ड्समध्ये सेंचुरी मारली. आगरकर मला आठवतं मला लहानपणी त्याच्या बॉलिंग पेक्षा जास्त त्याच्या कानांसाठी फेमस होता. कानांसाठी का? कान फाट्या होता तो. त्याचे कान असे बाहेर आहेत ना, सो लहानपणी ते खूप बोलत अरे ह्याचे कान बघा कसे आहेत वगैरे ते सगळं. पण मला हे लक्षात आहे आगरकर बद्दल की इंडियाची जेव्हा बॅटिंग हगायची किंवा इंडिया मॅच सेकंड इनिंगला वगैरे असेल तर मला एक विश्वास होता की आगरकर रन मारणार. लॉर्ड्स मध्ये सेंचुरी आहे भाई. लॉर्ड्स आणि माझ्या आईला आगरकर आवडायचं त्यामुळे क्रश क्रश. आई अच्छा ओके. मग आज तू आगरकर असला असतास सुरते. आगरकर माझ्या आई वडिलांच्या लग्नानंतरचा प्लेअर होता माहिती काय. आगरकर 96 का 95 डेब्यू आहे. माझा जन्म 96 सो ठीक आहे. आगरकरने हे का केलंय? आगरकरला प्रश्न विचारावेत 4 लोकांनी माझं असं म्हणणं आहे. आणि रोहित शर्मा सोबत खरंच खूप अन्याय झाला. ठीक आहे. आता सुरतेचा खूप मोठा फॅन आहे त्यामुळे तो हे सगळं बोलतोय. रागात माणूस खूप काही बोलून तरी मला वाटतं फार कमी बोललो मी रागात. काहीच बोललो नाही असं मला वाटतं. व्हिडिओ बघून पण मला कदाचित राग कमी येईल असं वाटतं. हा ठीक आहे. सो तुम्हाला काय वाटतंय आजच्या इंडिया वेस्ट इंडिज मॅच बद्दल? इंडिया जिंकली आहे त्याबद्दल. रोहित शर्माला कॅप्टनशिप वरून काढून टाकलंय त्याबद्दल काय वाटतंय? जो काही राग आहे, जो काही तुम्हाला आगरकरला बोलायचं ते सगळं तुम्ही कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला. जाऊ दे. मला ते आठवलं डेड पोर्ट सोसायटीचं ते आवडलं. आठवलं मला ओ कॅप्टन माय कॅप्टन रोहित. ते आपण रोहित शर्माला तर बोलू शकतो. अच्छा ओके ठीक आहे. सो रोहित शर्माची लेगसी माझ्यामध्ये खूपच दुःखद पद्धतीने संपलेली आहे. म्हणजे त्याला त्याचा ट्रिब्यूट ग्राउंड वरती मिळाला पाहिजे असं जिंजनी वाटतं. तो मेल्यासारखं का बोलतोयस तू? सो या कार्पे डियम रोहित शर्मा. वी आर विथ यू. कार्पे डियमचा अर्थ माहितीये काहीतरी होप बी ना. कार्पे डियम इज सीज द डे रोहित शर्मा. हे रील करून टाका. पण हे पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. आणि कार्पे डियमचा अर्थ आम्हाला नक्की सांगा. रोहित शर्मा वी आर विथ यू. 3 वडापाव सांग.